मी बजावलं होतं तुम्हाला की डबे पोचवायला जाऊ नका, मीटिंग महत्वाची, तुम्ही मीटिंगला जा. तुम्ही नाही गेलं तर देवी आई रागवतील तुमच्यावर. मी होते ना, मी पोचवले असते डबे, मी केलं असतं समजा. तुम्हाला काय गरज होती तिकडे जायची? पारू, असं का करतेस यार? मी तुझं काम हलकं करायलाच केलं होतं ना. आणि बाईकवर गेल्यामुळे लवकरात लवकर डबे पोचले तर मुलांना किती वेळ तात्काळ ठेवलं असतं जेवणासाठी. मला एक कळतच नाही पारू, मी डबे पोचवायला गेलो, एवढं काय झालं त्यात? आदित्य सर, तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही आदित्य किर्लोस्कर आहात. किर्लोस्करांची प्रतिष्ठा राखण्याचं वचन दिलंय ना तुम्ही मला. मग असं रस्त्यावर उतरून मारामारी कशापाई करत होतात? तुम्हाला असं मारामारी करताना बघून देवी यांना किती वाईट वाटलं असेल याचा विचार केलाय तुम्ही? समत्यांमध्ये त्यांचा अपमान झाला असेल, तुम्ही चुकीचं केलं, तुम्ही नाही करायला पाहिजे होतं असं. एक मिनिट, तुला कसं कळलं? देवी आई आलेल्या घरी त्यांनी सांगितलंय. समजा नाही वरडल्या, मला नाही बोलल्या. तुमचं चुकलं आदित्य सर, तुम्ही नाही करायला पाहिजे होतं असं. का तुला रस्त्यावरचा गुंड वाटतो का? चूक त्या माणसाची होती आणि डबे पोचवणं गरजेचं होतं. बाहेरून शिकायला आलेली मुलं शहरात अशी उपाशी राहतील मला आवडणार नाहीये ते. पण सर, देवी आई तर ती तिच्या जागी योग्यच आहे. पण म्हणून मी चुकीचा होत नाही. मी जे केलं ते योग्यच केलं. आणि तू स्वतःला आणि मला दोष देऊ नकोस. आपली काही चूक नाही यात. आई चिडली आहे आपल्यावर, त्यामुळे ती आपल्यावर राग काढायची एकही संधी सोडत नाहीये. हे तिचं प्रेमच आहे. लवकरच तिचा आपल्यावरचा राग कमी होईल. नको ना काळजी करू. सॉरी, मी उगाच चिडले तुमच्या. ठीक आहे, काय हरकत नाही. फ्री सुपर हिट्स पहा दर शुक्रवारी झी5 बॉक्स ऑफिस सोबत.